ठाण्यात जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला। किसान नगर भागातल्या पंचशीलमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला। इमारतीमधल्या 35 ते 40 कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते। ठाण्यामध्ये जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला। किसान नगर भागातल्या पंचशील इमारतीचा हा भाग कोसळलेला आहे। सध्या बचाव कार्य केले जाते। या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे। दरम्यान तिथून आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी आढावा घेतलाय, पाहूया। गेल्या 3 दिवस ठाणे शहरामध्ये अतिवृष्टी झाली आणि यानंतर आता ठाणे शहरातील इमारती ज्या आहेत त्यांची पडझड एकंदरीत व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं तर ही इमारत जी आहे ती गेल्या 35 वर्ष जुनी आहे आणि ठाण्यातील किसन नगर भागात ही इमारत आहे। किसन नगर भागात आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासूनच्या ज्या जुन्या मोडगळीस इमारती आहेत त्यांना C1 कॅटेगरीमध्ये C2 कॅटेगरीमध्ये जे आहे ते घोषित केलेलं आहे, परंतु ह्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात ऐरणीवरती आहे आणि याच कारणाने या ठिकाणी क्लस्टर योजना जी आहे ती राबवली जात आहे। परंतु अजूनही आपण पाहिलं तर या धोकादायक इमारतींमध्ये जे आहेत ते शेकडो नागरिक राहत आहेत आणि याच कारणामुळे आपण पाहिलं तर एक किसननगर भागातील ही इमारत आपण या ठिकाणी पाहत आहोत। या इमारतीमध्ये सुमारे 35 ते 40 कुटुंब जे आहेत ते राहत होते आणि याच इमारतीमधील आज सकाळच्या सुमारास जे आहे ते हा संपूर्ण स्लॅब जो आहे तो कोसळलेला आहे। या घटनेमध्ये जे आहे कोणालाही दुखापत झाली नसली तरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो आता ऐरणीवरती आलेला आहे। जे नागरिक या इमारतीमध्ये राहत होते त्यांचं सध्या तात्पुरत्या स्वरूपातलं पुनर्वसन एका बाजूच्या शाळेमध्ये जे आहे ते केलेलं आहे, परंतु आपण ह्या इमारतीच्या बाजूला पाहिलं तर अजूनही इमारती आहेत त्यांची देखील स्थिती ही अशाच प्रकारची आहे आणि त्यांच्या देखील सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो आता सध्या ऐरणीवरती आलेला आहे। निश्चिततः महापालिका प्रशासन असेल किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच प्रभागामधला हा वॉर्ड आहे, त्यामुळे आता ह्या घटनेवरती किती गांभीर्याने प्रशासन दखल देईल हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।